श्री गुरुचरित्र अवतरणिका. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्तात्रेय चरणारविंदाभ्यां नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. प्रथमाध्यायी मंगलाचरण. मुख्य देवतांचे असे स्मरण. श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्तांप्रती जाहले. द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्ती. चारी युगांचे भाव कथिती. श्री गुरुसेवा दीपकाप्रती घडली ऐसे कथियले. नामधारका अमरजा संगमा. श्री गुरुनेती आपुले धामा. अंबरीश दुर्वास यांचा महिमा तृतीयाध्यायी कथियला. चतुर्थाध्यायी अनुसये प्रती. छळावयात त्रैमूर्ती येती. परीतियेचे पुत्र होती स्तनपान करीती आनंदे. पंचमी श्री दत्तात्रेय धरी. स्वये अवतार पीठापुरी. श्रीपाद श्रीवल्लभ नामधारी. तीर्थयात्रेसी निघाले. सहाव्यात लिंग घेऊनी. रावण जाता गोकर्णी. विघ्नेश्वरे विघ्न करुनी. स्थापना केली तयाची. गोकर्ण महिमा असंख्यात. राया प्रति गौतम सांगत. चांडाळी उद्धरिली अकस्मात. सातव्या अध्यायी वर्णिती. माता पुत्र जीव देत होती. तयांप्रती श्री गुरु कथा सांगती. शनी प्रदोष व्रत देती. ज्ञानी करीती अष्टमी. नवमाध्यायी रजका प्रती. कृपाळू गुरु राज्य देती. दर्शन देऊ म्हणती पुढती. गुप्त झाले मग तेथे. तस्करी मारिला भक्त ब्राह्मण. तस्करा वधिती श्री गुरु येऊन. ब्राह्मणाला प्राणदान देती दशमाध्यायात. माधव ब्राह्मण करंजपुरी. अंबा नामे त्याची नारी. नरसिंह सरस्वती तिचे उदरी. एकादशी अवतरले. द्वादशाध्यायी माते प्रती. ज्ञान कथुनी पुत्र देती. काशी क्षेत्री संन्यास घेती. यात्रा करीती उत्तरेची. माता पित्यांते करंजपुरी. भेटोनी येती गोदातिरी. कुक्षिव्यथेच्या विप्रावरी. कृपा करती त्रयोदशी. क्रूर यवनाते करुणी शासन. सायं देवास वरदान देती श्री गुरु कृपा करून. 14व्या अध्यायी. पंचदशी श्री गुरुमूर्ती. तीर्थे सांगती शिष्यांप्रती. यात्रे दवडुनी गुप्त होती. वैजनाथी श्री गुरु. षोडशी ब्राह्मणा श्री गुरु भक्ती. कथुनी दिदली ज्ञानशक्ती. श्री गुरु आले भिल्लवडी प्रती. भुवनेश्वरी सन्निध. भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण. जिव्हा छेदुनी करी अर्पण. त्यास श्री गुरूंनी विद्या देऊन. धन्य केला सप्तदशी. घेवडा उपटून दारिद्र्याचा. कुंभ दिदला हेमाचा. वर्णिला प्रताप श्री गुरूंचा. अष्टादशाध्यायात. औदुंबराचे करुणी वर्णन. योगिनी सदेऊनी वरदान. गाणगा पुरास आपण. 19 श्री गुरु गेले. स्त्रियेचा संबंध दौडून. पुत्र दिदले तिजला 2. एक मरता कथिती ज्ञान. सिद्धरूपे 20व्यात. तेची कथा 21. प्रेत आणिले औदुंबरा पाशी. श्री गुरु येऊनी तेथे निशी. पुत्र उठविती कृपाळू. भिक्षा दरिद्र्या घरी घेती. त्याची वंध्या महिषी होती. 30 करून दुग्धवती. 22व्यात वर दिदला. 23व्यात श्री गुरुस. राजा नेई गाणगापुरास. तेथे उद्धरती राक्षस. त्रिविक्रम करी श्री गुरुनिंदा.
भेटो जाती त्रिविक्रमा, दाविती विश्वरूप महिमा. विप्र लागे गुरुपाद पद्मा, 24व्यात वर देती. म्लेंछा पुढे वेद म्हणती, विप्रते त्रिविक्रमा छळती. त्याला घेऊनी सांगाती, गुरुपाशी आला 25. 26व्यात तया ब्राह्मणा, श्री गुरु सांगती वेद रचना. त्यागा म्हणती वादकल्पना, परिते उन्मत्त नायकती. 27 आणुनी पतिता, विप्रांसी वेदवाद करिता. कुंठित करोनी शापग्रस्ता, ब्रह्म राक्षस त्या केले. 28 तया पतिता, धर्माधर्म सांगोनी कथा. पुनरपी देऊनी पतितावस्था, गृहाप्रती दवडिला. 29 भस्म प्रभाव, त्रिविक्रमा कथिती गुरुराव. राक्षसा उद्धरी वामदेव, हा इतिहास तयांतची. 30 पती मरता, तयाची श्री करी बहु आकांता. 30 श्री गुरु नाना कथा, कथुनी शांतवू पहाती. 31व्यात तेची कथा, पतिव्रतेचे धर्म सांगता. सहगमन प्रकार बोधिता, ते श्रिये ते जगद्गुरु. सहगमनी निघता सती, श्री गुरुस झाली नमस्कारिती. आशीर्वाद देऊनी तिचा पती, 32व्यात उठविला. 33व्यात रुद्राक्ष धारण, कथा कुक्कुट मर्कट दोघे जण. वैश्य वेश्येचे कथन, करीती राया ते पराशर. रुद्राध्याय महिमा वर्णन, 34व्यात निरूपण. राजपुत्र केला संजीवन, नारद भेटले राया ते. 35 प्रसंगात, कच देवयानी कथा वर्तत. आणिक सोमवार व्रत, सीमंतिनीच्या प्रसंगे. 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा, स्त्रियेने नेले परान्न भोजना. कंटाळुनी धरिती श्री गुरुचरणा, त्याला कर्ममार्ग सांगती. 37 नाना धर्म, विप्रा सांगोनी ब्रह्मकर्म. प्रसन्न होऊनी वर उत्तम, देती श्री गुरु तया ते. 38 भास्कर ब्राह्मण, तिघांपुरते आणिले अन्न. जेविले बहु ब्राह्मण, आणिक गावाचे शूद्रादी. सोमनाथाची गंगा युवती, 60 वर्षांची वंद्या होती. 30 दिदली पुत्रसंतती, 39वे अध्यायी. नरहरी करवी शुष्क काष्ठा, अर्चवुनी दवडिले त्याच्या कुष्ठा. शबरकथा शिष्य वरिष्ठा, 40व्यात सांगती. 41 सायं देवा, हस्ते घेती श्री गुरु सेवा. ईश्वर पार्वती संवाद बरवा, काशी यात्रा निरूपण. पुत्र कलत्रेसी सायं देव, येऊनी करती श्री गुरुस्तव. त्याला कथिती यात्रा भाव, वरही देती 42. 43 अनंत व्रत, धर्मराया कृष्ण सांगत. तेची कथा सायं देवाप्रत, सांगोनी व्रत करविती. 44 तंतुकार भक्तासी, श्री पर्व दावुनी क्षणेसी. शिवरात्री पुण्यकथा त्यासी, विमर्शन राजाली कथियेली. 45 कुष्टी ब्राह्मण, आला तुळजापुराहून. त्याला करवुनी संगमी स्नान, कुष्ठनासुनी ज्ञान देती. कल्लेश्वर हिप्परगे ग्रामास, श्री गुरु भेटती नरहरी कवीस. आपुला शिष्य करती त्यास, 46वे अध्यायी. 47 दिवाळी सण, गुरुसी आमंत्रिती 7 जण. तितुकी रूपे धरुनी आपण, गेले मठीही राहिले. 48 शूद्र शेती, त्याचा जोंधळा कापुनी टाकीती. शतगुणे पिकवुनी पुढती,
आनंदविले तया ते 49 स्त्री गुरुमूर्ती अमरजा संगम महात्म्य कथिती स्नान करवुनी दवडिती कुष्ट दैवार्जिती रत्नाबाईचे म्लेच्छाचा स्फोटक दवडिती भक्तिस्तव त्याचे नगरा जाती पुढे श्री पार्वती भेटो म्हणती 50वे अध्यायी 51-52 श्री गुरुमूर्ती देखो नियाक्षिती पाप प्रवृत्ती उपद्रवीतील नानायाती म्हणोनी गुप्त रूपे रहावे ऐसा करोनी निर्धार शिष्यांशी सांगती गुरुवर आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी ऐसे ऐकुनी भक्तजन मनी होती अति उद्विग्न शोक करती आक्रंदोन श्री गुरुचरणी लोळती इतुके पाहुनी श्री गुरुमूर्ती वरद हस्ते तया कुरवाळीती मदभजनी धरा आसक्ती मठ धामी राहोनिया ऐसे बोधनी शिष्यांशी श्री गुरु गेले कर्दळी वनासी नाविक मुखे सांगोनी गोष्टीसी निजानंदी निमग्न होती ऐसे अपार श्री गुरु चरित्र अनंत कथा परम पवित्र त्यातील 52 अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझ लागी सिद्ध म्हणे नामधारका तुझ कथिली अवतरणिका श्री गुरु गेले वाटती लोका परी श्री गुरु गुप्त असती गाणगापुरी कलियुगी अधर्म वृद्धी पावले म्हणोनी श्री गुरु गुप्त झाले भक्तजनाला जैसे पहिले तैसे भेटती अद्यापि श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु।